सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे बाळे परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे बाळे सोलापूर पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। बाळे आणि सोलापूर शहरामध्ये अवंतीनगर परिसराला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। दुसरीकडे आदिला नदीचं पाणी शेतामध्ये शिरलं आणि त्यामुळे तूर, सोयाबीन, उडीद पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। इथल्या पूर परिस्थितीची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील नदी नाले जे आहेत ते ओसंडून वाहत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूर शहराच्याच नजीक असणारा जो हिप्परगा तलाव आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यामुळे हिप्परगा तलावातील सांडव्याद्वारे जे पाणी येतं त्यामुळे नदी नाल्यांना पूर सदृश्य परिस्थिती प्राप्त झालेली आहे। मी सध्या उभा आहे बाळे परिसरामध्ये आणि बाळे परिसरामधून आपण बघू शकताय की आदिला नदीला पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बाळे आणि सोलापूरला जोडणारा जो मार्ग आहे तो सुद्धा आता ठप्प झालेला आहे। खरं तर बाळे सोलापूर मार्गावरील जो पूल आहे तो पूर्णतः आता पाण्याखाली गेलेला आहे। सोलापूर शहरातील अवंतीनगर हा जो भाग आहे त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा हे पाणी जे आहे ते जात आहे, त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून सुद्धा तिकडच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। शेती सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते या पावसामुळे होत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, सामने न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।